नमस्कार मित्रांनो, राज्यातील वातावरणात मोठा बदल आपल्याला पाहायला मिळत असतानाच आता राज्यातील बऱ्याच भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आलाय. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसातच पावसाचं धुमशान पुन्हा एकदा सुरू झालं आहे. जुलै अखेरीस तुफानी पाऊस झोडपूड काढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. आता हवामान खात्याने पुढील 48 तासांसाठी राज्यात अतिमुसळधार पावसाचा वर्तवण्यात इशारा आलेला आहे. तसेच कोकण व विदर्भात या 32 जिल्ह्यांना येलो ऑरेंज तर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय. तर जाणून घेऊया आजचा हवामान अंदाज. कोकण विभागातील मागील अनेक दिवसांपासून पाऊस सुरूच असून रायगड जिल्ह्यासाठी हवामान विभागाने आज ऑरेंज अलर्ट जारी केलाय. म्हणजेच या जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. पालघर, ठाणे, मुंबई सोबतच रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात पावसासह 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे देखील वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा वर्तवण्यात आला. उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढणार असून धुळे, नाशिक आणि नाशिक घाटमाता परिसरासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर जळगाव जिल्ह्यासाठी रेड अलर्ट तर नंदुरबार जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आला. या भागात पावसासह काही जिल्ह्यांमध्ये 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. पुणे, सातारा व कोल्हापूर घाटमाता परिसरासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला. पुणे, सातारा आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आज हवामान खात्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला असून घाट परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. या जिल्ह्यामध्ये देखील जोरात वेगाने वारे वाहण्याचा इशारा वर्तवण्यात आला. छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने आज दिला असून परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव या जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान खात्याने दिला. या भागात देखील 50 ते 60 किलोमीटर वारे वाहण्याची शक्यता असल्याने आता मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याने नागरिकांना समाधान व्यक्त करण्यात आलं आहे. विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यांना देखील हवामान खात्याने आज येलो अलर्ट देण्यात आला. तर गडचिरोली, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, वर्धा, भंडारा या जिल्ह्यासाठी हवामान विभागाने आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला. या भागात जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज असून काही जिल्ह्यात जोरदार वारे वाहण्याचा इशारा वर्तवण्यात आलाय. तर आज 30 जुलै रोजी राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं हवामान विभागाने व्यक्त केले आहे. तर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व रोजच्या हवामान अंदाजासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा. तर पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.